एखाद्या आंदोलनाची धार संख्येवर तोलायची नसते, त्याच्यामध्ये किती निष्ठा ठसून भरलेली लोकांमध्ये याच्यावरती तोलायची असते. आणि आत्ताच हा प्रश्न का? कारण लोक कुठं कमी नाही आणि कधी मराठी कमीही पडणार नाही. जिथं समाजाचा आणि स्वतःच्या समाजाच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो तिथं समाज स्वतःला झोकून देऊन काम करत असतो. इथं दोन्ही अस्तित्व आहे, समाजाचं पण अस्तित्व आहे आणि स्वतःच्या मुलांच्या लेकराबाळांचं सुद्धा भविष्याचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. त्यामुळे इथं समाज झोकून देऊनच काम करतो. परंतु काहींनी विचार करताना खूप केला पाहिजे की परिस्थिती काय, आपण कुठं जोडतोय, कशाला काय जोडतोय, आपल्याला काय आनंद आहे त्याच्यात. आता काहीला अशा गोष्टीतच खूप आनंद असतो, सत्यता नाकारायची, पण कोणाला तरी खुश करायसाठी, कोणाला तरी दुखवायचं किंवा कोणाला तरी हिणवायचं. मराठ्यांना हिणवणारे या राज्यात नाही टिकत, मग क्षेत्र कोणचं असो. शेवटी या लोकात निष्ठा आहे, ऊन पाऊस सुद्धा बघत नाहीत, संकट आहेत मोठमोठाले तरी येत आहे. परंतु आता काहीला ती सवयच असते एखाद्या जातीला हिणवायचं, एखादी जात कमजोर समजायची. पण मराठ्यांची जात कमजोर नाही आणि हिणवणारा हिसका दाखवतो. आणखीन पुढं बघा, म्हणा जरा थांबा. या सगळ्या निवडणुकीच्या रिंगणात होताना तुम्ही पद्धतीकडे लक्ष देत नाही, अशा प्रकारची भूमिका आहे. मी खरं सांगतो तुम्हाला, शेवटी माझ्यासाठी माझं समाज महत्वाचं. समाजाचे पोरांचे हाल खऱ्याने सांगतो मी काय राजकारण्याने किंवा डिग्रीने बोलायचं म्हणून बोलायचं मला ते सहनच होत. जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात, त्यांचा जर फोन आला ना असं असं झालं दादा आम्हाला, इतकं वाईट वाटतं. आपण असून काहीच उपयोग नाही आहे. आपण मराठा स्वतःला म्हणून घेतो, काहीच उपयोग नाही आहे. त्या पोरांना ॲडमिशनला अडचण यायला लागली, नोकरी ते करता किंवा म्हटलं त्याला हॉस्टेलच मिळालं नाही, त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही, त्याला MBBSलाच ॲडमिशन मिळालं नाही. हे खूप इतकं मनाला लागतं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं हो असं की त्याला साधं आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल भोगायला लागते. गोरगरिबांचे आईबाप कष्ट करून पोरं शिकवते आणि ते लेकराचे इतके हाल होते. मला इतकं वाईट वाटतं, म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही वाटतंय. आपण मरू दे, मेलं तरी हरकत नाही. आपल्या समाजाला हिणवलं जातं, मराठ्यांना नाव ठेवलं जातं. तर कालचंच प्रकरण बघा, इतकं हिणवलं जातं की लगेच मुळशी मराठ्यांची काय चूक झाली की सावधच येत तिकडून लांडगे असल्यासारखे लगेच उठूनच पडते. एक चूक झाली आमच्याकडून एखादा फुटला बी लगेच त्याला त्याच्या बाजूने घेते. आमच्याकडून एखादा नसला रुसला तरी त्याला रुसवायला लावते. कोण सापडून आणतात, आमच्या विरोधात नेता बोलला बी तर त्याचं घेणंच असतं की लगेच त्याने त्याच्या तिकडे घेऊन बसेलाच व्यासपीठावर त्याच्या लगेच त्याची बाहेर सुरू. म्हणजे इतके हिणवतेत ना माझ्या समाजाला. एखाद्या वेळेस काही 4-2 जिल्ह्यात मराठी नाही जमले म्हणून लगेच हिणवायला सुरुवात करायची. मराठी आता येत नाहीत, मराठी आता एक झाले नाहीत, मराठी आता मनोजरायला बडाला साथ देत नाहीत, लगेच हिणवायला. मला ह्या गोष्टी सहन याच्यासाठी होत नाहीत. आरक्षण नाही, आता भिकाऱ्यासारखं आरक्षणात मागायला लागले मराठी. म्हणजे हे जे हिणवतात ना आणि असं बोलून घेतात काही जण प्रेसच्या माध्यमातून त्याच्या माध्यमातून बोलून घेतात मोठं. त्याला काय सुख वाटतं त्याला काय मोठेपणा आहे, काय छाताडबडीत आहे त्याचे त्याला माहिती आहे. त्याला त्याची काय मर्दानगी दिसते हेही कळत नाही. परंतु याचमुळं खरं मी माझ्या शरीराचा विचार नाही करत. वाटतंय आपल्या जीवात जीव आहे ना, मरणाच्या शेवटच्या घटका मोजायचा पण मराठ्याला न्याय द्यायचा. वेळ काही असू दे, शरीरावर असू दे किंवा समाजावर असू दे, आपण मात्र लढायचं. लोक 10 असू दे नाही तर 10 लाख असू दे, हटायचं. आणि तो पण माझा पक्का आहे. बाकीच्या वेळा उचललाय मराठ्यांचा अपमान करायचा, मराठ्यांना हिणवायचं, मराठा संपला पाहिजे. मी वेळाच उचललाय, मराठ्याला मोठंच करून दाखवणार. गोरगरिबाला आरक्षण दिल्याशिवाय मी हटत. कुठले पक्षी विरोधात बोलतात, नेमका विरोध कोणाचा आहे? कारण छगन भुजबळांचं नाव येते वारंवार. बाकी 3 पक्षाच्या प्रमुखांची भूमिका काय आहे? 3 नाही, सगळे 6चे 6. कोणालाच वाटत नाही मराठ्यांचं कल्याण व्हावं आत्ता पण आणि 75 वर्षापासून पण. आणि हेच मराठ्यांनी यावेळेस बोलले, म्हणून सामान्य गरीब मराठा आपल्या बाजूने हो. कुणी येऊ नाही तर नाही. फक्त ईदाला प्रश्न होता
तर निवडणुकीच्या आज इथं मराठी मी दाखवतो कोल्हापूर ताकदीनं. इथल्या मराठ्यांना तुम्ही हिनवलं ना, किंवा आमच्या दौऱ्याला हिनवलं ना, किंवा आम्ही मराठ्यांसाठी काम करतो म्हणून तुम्ही हिनवलं ना, आता रिस्पॉन्सच नाही, पुढं गर्दीच नाही, तुम्ही संख्येत तोलायला लागले का? मराठ्याला संख्याच पाहिजे का? मराठ्यांची बुद्धी, मराठ्यांचं मन काय म्हणतंय हे नाही शोधलं तुम्ही. घरात असा मराठा नाहीये. मी प्रामाणिकपणा सांगतो, तो पक्षाचा व्यास आहे. त्याला वाटतंय मनोज जारगे पाटील करतोय, योग्य करतोय, आपल्या लेकरासाठी करतोय. पक्षातला सुद्धा मी सगळ्या क्षेत्रातले सांगतो तुम्हाला, डॉक्टर असतील, वकील असतील, शिक्षक असतील, बिल्डर असतील, उद्योग असेल, शेतकरी मराठा असेल, ऊस तोडणार असेल, ट्रॅक्टर ड्रायव्हर, सगळे श्रीमंत मराठा, सगळ्यांना वाटतं ही योग्य पावले. पण तुम्ही जर संख्यात तोलणार असला तर तुम्हाला मला संख्या कोल्हापुरात दाखवावी लागणार, कारण तुम्ही माझ्या मराठ्याला हिनवलंय. मराठी एक होत नाही. सगळे सोयरे रक्तनाते एक असतात का? रक्तनाता म्हणजे चुलते पुतणे काके भाऊ, आणि सगळे सोयरे म्हणजे आपण लग्न करतो ते. चुलता पुतणे भाऊ लग्न करते का? मग असं होतच नाही ना. सगळे सोयरे गिरीश महाजन साहेबांचं माझं तुमच्या प्रश्नावरती चर्चा झाली याच. ते म्हणले हे तर झालेलं आहे रक्तनाते संबंधाचं. म्हणलं झालेलं आहे म्हणलं तर अडचणच नाही राहिली मग आम्हाला. ते म्हणले हे बघा नोंद निघाली, त्याच्या चुलत्याला, पुतण्याला, काक्याला, आजोबाला, आत्याला घेता येतं. हे झाले सगळे सोयरे. म्हणलं हे कापासून सगळे सोयरे झाले? चुलते पुतणे एकमेकाचे लग्न करीतच नाहीत बा. म्हणलं आमच्या तुमच्याला करीत असले तर म्हणलं माहिती. ही आमची व्यासपीठावर मीडियाच्या समोर चर्चा झालेली. सगळे सोयरे म्हणजे त्यांना आम्ही व्याख्या दिलेली, त्यांना ती पडती फक्त ती आले आता अडचणीत. कारण त्यांनी 2012च्या कायद्यात दुरुस्ती करायचं ठरवलंय. त्यासाठी अधिसूचना काढलेली आणि त्या व्याख्येसह काढलेली. व्याख्या काय? मराठा समाजात परंपरेनुसार पिढ्याना पार लग्नाच्या सोयरीकी जुळतात, गणगोतात ते सगळे सोयरे. याचा स्पष्ट अर्थ काय होतो? पाहुणेच आपले सोयरेच. रक्त नात्याचे कुठं होते त्याच्यात अर्थ? रक्त नात्यात कधीच लग्न करत नसते पिढ्याना पार परंपरेनुसार. होतच नाही रक्त नात्यात. चुलता पुतण्या सगळं करीत नाही, आज सगळं करीत नाही, आमच्यात नाही करीत भाऊ म्हणलं. आता त्याची तुम्हाला अधिसूचना सुद्धा पाहिजे असली तर देतो मी, त्याच्या सुद्धा व्याख्या आहे. त्यामुळे ते आता फुल अडचणीत आले. ते करताना तो कायदा असा सांगतो 2012चा मागासवर्ग, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा लागू 2012चा ओबीसी आरक्षणाचा. आणि एखादी जात किंवा एखादा समूह जर त्याच्यात घालायचा असला तर 2012चा कायदा दुरुस्त करावा लागतो. त्याशिवाय ओबीसी आरक्षणात जाता येत नाही. आणि ती सगळ्या सोयीच्या अंमलबजावणीसाठी अधिसूचना त्यांनी आता काढली, त्याच्यावरती हरकती मागितल्या. ती जर लागू केली तर एका नोंदीच्या आधारावर जेवढे सोयरे आहेत मराठीचे, नोंद नसली तरीही ते सगळे ओबीसी आरक्षणात जाणार आहेत. तशी व्याख्या आहे तिची. त्यामुळे ते कितीही आता काय करते, ते गैरसमज पसरायचा प्रयत्न करायला लागेल मराठी. बरं टिकत नाही, ही एक त्यांनी गैरसमज सुरू केला. टिकत नाही. मला सांगा, जर पूर्वीच केलेले रक्तनात्या संबंधात, हा तुमच्या कोल्हापूरचाच नेता बोललेला आहे त्या रक्तनात्याच्या संदर्भात ना, इथला पण ते तिकडून निवडून येतो पुण्यात कामांना माझं मोबाईल बरोबर कुंकडे गेली. त्यांनीच सांगितलं की बाबा रक्तनात्याचे 2017ला झाले, 17 झालं. मग अधिसूचना काढायचं काय करत होते आता? काय करतो? किती येड्यात काढणार यार तुम्ही लोकाला? किती येड्यात काढणार तुम्ही लोकाला? जर रक्तनात्याची पूर्वीच काढलेली त्यालाच तुम्ही सगळे सोयरे म्हणताय. 17ला काढली तर मग आता सगळे सोयऱ्याची अधिसूचना काढायची गरज काय? तरी पण ती अधिसूचना यासाठी काढली की मराठ्यांना नवीन नोंद नसली तरीही त्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. कारण ज्या मराठ्यांची नोंद सापडली त्याचा आणि नोंद न सापडलेल्या मराठ्यांचा व्यवसाय एकच आहे, म्हणून त्या कायद्याच्या आधारावर द्यायचे. ती कायदा उडत नाही. बरं, आता यांना एवढंच वाटतं ते उडणार आहे, तेच म्हणजे मीडियात ते टिकणार नाही. टिकणार नाही तर छगन भुजबळ राज्यात एवढं आंदोलन करतो का म्हणून सगळे सोयरे लागू करा नका म्हणून? सगळे ओबीसी नेते काय कुठले की सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करा नका म्हणून? जर उडणारच आहे तर झोपा ना घरी, जाईल उडून दे. बरं, सरकार बी एवढं टेन्शनमध्ये का आलं मग? का बैठका का बोलवत आहे ओबीसीच्या? सगळे सोयरीची अंमलबजावणी करायची नाही म्हणूनच ना. जर ते उडणार आहे तर टेन्शन घ्यायची गरज नाही. राज्यात 3 पक्ष सत्तेवर आहेत. छत्रपती होत नाहीत असं राणेंनी टीका केली तुमच्यावर. नाही जाऊ द्या, त्यांना काय आता कामात लावलेलं फडणवीस साहेब. फडणवीस साहेबांची टोळी घेतली अभियान, ते दरेकरण केलेलं अभियान आहे. दरेकरणात आता बरेच समन्वयक सुद्धा फोडलेत मराठीचे. पहिल्यांदा क्रांती मोर्चा फोडला होता, त्याच्यात एका क्रांती मोर्चाचे 3 क्रांती मोर्चे केले.
महापाप डोक्यावर घ्यायला लागले ते मराठ्यांचं. काही आमदार जमा केले, काही संघटना जमा केल्या. हे अभियान आहे, ते अभियान नाव दिलं त्यांनी, पण ते मला उघडं पाडण्यासाठी, मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे, षड्यंत्राचं जाळं आहे सरकारचं. मी गुतत नाही जाळ्यात, मेलाय पक्का आहे, काळजी करू नका मला. फक्त मराठ्यांना विनंती आहे, एकजुटीनं राहा, तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे, कल्याण होणार आहे. नसता मी तर लढणारच आहे, पण तुमच्या लेकराचं तुमच्या हातानं मराठ्यांनी वाटोळ करू नका, ही माझी मराठा समाजाला विनंती आहे. कार्यकर्ते आहेत का? खूप खूप आहे. त्यांना वाटतं गोरगरिबाची सत्ता आत्ताच येऊ शकते, कारण मराठी पूर्ण ताकदीने एक वाढले, पूर्ण ताकदीनं. कारण मी कोल्हापूरचं सुद्धा काल बघितलं, पेठ वडगावच्या पाठीमागचे 10-12 गावं, पेठ वडगाव असेल, आष्टा असेल, इथं जे होते त्यांच्यापेक्षा 20 पट तिकडे होते. मीडियाच्या बांधावरने बघितले. याचा अर्थ कोल्हापूर जिल्ह्यातलं मराठ्यांचं प्रेम कमी नाहीये. ते मला येऊन भेटले, जिथं रात्री काल सभेला इतके होते, तितके त्याच्यापेक्षा जास्त मला इथं हॉटेलवर भेटले मराठा बांधव. प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही. मला खचवायचा जरी काही प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही. आणि मराठी एक येत नाही किंवा साथ देत नाही असं कितीही नव्हतं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी 10 मराठी असले तरी मनोज जरांगे मागं सरकू शकत नाही. सगळ्यांच्या छाताडावर नाचून आरक्षण ओबीसीतून मी घेणार आणि हा दौरा सुद्धा पुरा कडीला लागणार. टोटल मराठी उलट इथून पुढे ताकद दाखवून देतील आता की मराठी काय असते. आरक्षणासाठी भाषा आरक्षणाची होती आणि आता राजकारणाची. मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही, माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही, आमच्या आहेत त्या मागण्या द्या. हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, 11.5 महिने झाले तेच म्हणतोय. आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या, आम्हाला राजकारणात जायचं नाही, मला नाही, माझ्या समाजाला नाही. पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय? काय पर्याय आमच्या पुढं? काय चुकी आमची? विरोधी पक्ष असो नाही तर सत्ताधारी असो, काय चुकी? तिथं नाही जावं तर कुठं जावा? कोणी बोलत नाही. अजितदादा म्हणतात की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, बाकीच्या प्रश्नावर फार बोलताना दिसत नाही. हे पहिल्यापासूनच बघलं जातं. 70 वर्षापासून हेच झालं आमच्या वाट्याला. म्हणून मी मराठ्याला सांगतो, पक्षाचे नेते आणि पक्ष मोठं करायचं आता बंद करा थोडं. यांच्या मागं पुढं पळून तुमच्या पोराचं कल्याण होणार नाही. म्हणून आपल्याला आरक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणात पोरं वर जातील, नोकऱ्यात पोरं वरती जातील, त्यानंतर आपण व्यवसायाकडे वळू. व्यवसायाकडे पोरं गेले पाहिजे, व्यवसायही सुरू झाले पाहिजेत. परंतु प्रथम त्यांना आरक्षण देणं खूप गरजेचं आहे. आणि हे राजकारणी लोक मिळून देणार नाही. याच्या अशा शर्यती चालणार. तू उपमुख्यमंत्री, मी होतो मुख्यमंत्री, तू करा असं. यांचं याच्यातच पूर्ण आयुष्याने घालवलंय. पण आपलं आयुष्य यांच्या स्पर्धेत मागं पडून गेलंय. आपल्याला पोरं मोठं करायचं असते तर एक जीवानं राहावं ही माझ्या समाजाला विनंती. माझी एवढीच तळतळे. मला काय, मी पहिले एकटं गरीब आहे पहिल्यापासून, मी साधा माणूस आहे. मला काय 100 लोक असले तरी मी मुकाट्यावर बसतो आणि 10 लाख असले तरी मग तेच. असं आहे का? इथून मागं 10 लाख होते तेव्हा मी मनात हिंडत होतो, खाली बसतच नव्हतं, तेव्हा माझं असं तेच होतं. आता 100 लोक असले तरी माझं तेच आहे. माझं वागणं, मी गरीबातला आहे. मला लय मोठे लोक असले तरच करमत नाही तर करमत नाही असं मला काही नाही. कारण पहिल्यापासूनच आम्ही 2-4 राहणारे लोक आहेत. कारण यांना सवय आहेत त्या नेत्यांना, गर्दी लागती, चपला सोडलेले मोठ लागत त्यांच्या बंगल्या पुढे यांना तरच करमत, नाही तर मग हे राजकीय संन्यास घेतात. तसं मग काहीच नाही, मला काही सुखदुख नाही. मी 10 मराठ्यांचे लोक असले तरी जीव गेला तरी त्या गरिबांसाठी लढणार आहे. आणि करोड असले तरी जीव गेला तरी लढणार आहे. करोड लोक होते अंतर्वलित, करोड, तरीही मी कधीच हवेत चाललो नाही. मी माझे पाय जमिनीवर ठेवलेले. मी आता खूप प्रसिद्धीला आलो म्हणून मी काय आणखीन मी वेगळं जेवत नाही. मग जे जेवायचं तेच जेवतो. म्हणजे मी भापीत जगत नाही, कधी मस्जिद कधीच जगत नाही. मला करोड लोक असले तरी मी त्यांच्याच न्यायासाठी लढणार. आणि फक्त 10 बी असले तरी मी मागे सरकारणार नाही. पाठ पुरवणार सरकारची, पण मराठ्यांना आरक्षण देणार. फक्त मराठ्यांनी एक लक्षात ठेवायला, पुढं मराठ्यांना कुणी हिनवायला लागलं तर हिनवणाऱ्याला सोडायचं.